आणि जंगलराजच्या बाजूनं कोण होतं हाही मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे की केशवजींनी सांगितलं की राहुल गांधी ज्याला हात लावतील त्या मूर्तीचं सोनं वगैरे होतंय. कदाचित त्यांना राहुल गांधींची प्रतिक्रिया म्हणजे सध्याची प्रसिद्धी वाढते, ते योग्य मुद्दे मांडतायत हे दिसतंय. पण आज बिहारमध्ये जे घडतंय, आपण आत्ता विलासजी आपण बघत होतो की तेजस्वी यादव हे स्वतः पिछाडीवरती गेलेले आहेत. म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा पिछाडीवरती जातो. आणि म्हणून मी जे सुरुवातीपासून म्हणतोय, आपल्याला वाटेल की मी त्याचं रिपिटेशन करतोय, की जे 65 लाख मतदार वगळल्या जाणं आणि चुकीच्या पद्धतीने SIR करणं जे आहे, हे सगळं या निकालाच्या पाठीमागचा मूळ आधार आहे. बाकी जंगलराज कालही होतं, आजही आहे. आणि विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण केलं नाही, तर तिथं जातीय ध्रुवीकरणावरती केलं. आणि जो मुद्दा आता विलासजी आपण केला, समारोप करतो, समारोप करतो की धार्मिक मुद्दा घेतला नाही आपण जे म्हणालात. बिहारच्या निवडणुकीमध्ये कदाचित भाजपला हिंदुत्व महत्त्वाचं वाटलं नसेल, म्हणून त्यांनी ते तिथं घेतलं नसेल. ते सोयीनं हिंदुत्वाचा वापर करत असतात. चला शेवटच्या प्रश्नापासून सुरू करूया. शेवटचं नाही, पहिल्यांदा त्यांच्या मतदार यादी SIR बद्दलचा चर्चा करूया. खरं म्हणजे कसं माहिती का, नुसतं आकांडतांडव हवा निर्माण करणं प्रत्यक्षामध्ये तिथं काहीच नसणं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे राहुल गांधी आहेत. ज्या SIRच्या विरोधामध्ये त्यांनी प्रचंड आकांडतांडव केलं, कसं खोटं आहे, कसं चुकीचे मत डिलीट केली आहेत वगैरे वगैरे सांगितलं. मी इथं तारीखवार सांगतोय. 1 ऑगस्टला बिहार निवडणूक आयोगाने प्रस्तावित मतदार यादी प्रकाशित केली आणि सांगितलं की मतदार यादीमध्ये तुम्ही आक्षेप घ्या. बिहारमध्ये मी ते ट्विट केलं होतं तारीखसहित. बिहारमध्ये 7 तारखेनंतर 8 ऑगस्टला त्यांनी ते सांगितलं, बिहारमधल्या एकाही राजकीय पक्षांनी, बिहारमध्ये 78,000 पोलिंग बूथ होते, एकाही बूथवरती आक्षेप घेतला गेला नाही. खरं म्हणजे पोलिंग बूथचं काम होतं. जर खरंच तसं काही जर तुमच्या चुकीची मतं डिलीट झाली असतील, केली असतील, ठीक आहे, त्या आक्षेपाचा काय करायचा पुढचा मुद्दा. पण तुम्ही किमान ही 10-100 मतं डिलीट झाली आहेत, चुकीची झाली आहेत, असं केलं गेलं नाही. त्यामुळे मुळात मतदार चोरीचा हा आरोपच. दुबार मतदार आहेत की नाही त्याबद्दल शंका चर्चा होऊ शकते, मतदारी निर्दोष झाल्या पाहिजेत, ह्याच्याबद्दल प्रश्नच नाही. पण ज्यावेळी कृती करायची वेळ येते त्यावेळी राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्ष हे शून्य असतात. आणि म्हणून मला वाटतं जनता त्यांच्यावरती विश्वास ठेवत नाही. हा सगळ्यात त्यातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा गुन्ह्याचा. जंगलराजमध्ये गुन्हेच नोंदवले जात नव्हते, कुठून क्राईम रेकॉर्ड येणार. आता मुळात गुन्हे नोंदवले जात आहेत, त्याचे शोध होतोय, त्याच्याबद्दलचं त्याच्या चोरांना शिक्षा होतीये. ह्यामुळे स्वाभाविकपणे त्या आकडेवारी दिसतीये. पूर्वीच्या जंगलराजमध्ये पोलिसांकडे जायलाच लोक घाबरत होती. पोलीस कोणाची चाकरी करत होती ते आपण सगळ्यांनी बघितलंय. त्याचे पिक्चर अनेक घेऊन गेले त्या तिथल्या बिहार जंगलराजवरती. त्यामुळे हीच बिहारची परिस्थिती होती. आजही लोकांच्या मनात ती दहशत आहे, ज्या पद्धतीचं लालूंचं जंगलराज होतं ते. त्यामुळे आणि हिंदुत्वाचा मुद्दा, हिंदुत्व आम्हाला सांगायची गरजच नाही हो. हिंदुत्व आमचा आत्मा आहे. हिंदुत्वासाठी आता हिंदुत्व आम्ही काढलं, आता हिंदुत्व झाकलं. आम्ही जनउधारी आहोत. गुजरातची निवडणूक आली की राहुल गांधी जनउधारी होतात. तसं आमचं नाही आहे. सोयीनुसार कुठल्या गोष्टी वापरायच्या. त्यामुळे अशा पद्धतीचं सोयीचं राजकारण करणं हे राहुल गांधी काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे. आणि केशवजी, पण तू गेले 15-20 वर्ष तुमची सत्ता आहे तिथे, आणि तरी तुम्हाला जंगलराजच्या मुद्द्याचं जर मदत घ्यायला लागते तर कुठे ना कुठे तुमच्यासाठी अपयश आहे. आणि हे का म्हणतो, 20 वर्षात हा बिहार आता तुम्हाला 200 जागांकडे घेऊन जात आहे, त्या बिहारची परिस्थिती एक सेकंदात तुम्हाला दाखवतो. या बिहारमध्ये शहरी भाग किती आहे तो आपण बघूया. हा बिहार आपण बघतोय जिथे NDAचं, हे बघा, हा शहरी भाग आहे. आता जे चित्र तुम्हाला दिसते सापडणार पण नाही. कॅमेरा म्हणला इतक्या क्लोज कॅमेरा घ्यायला लागेल तेव्हा कुठे सापडेल की हा शहरी भाग. महाराष्ट्रातला तालुका या शहरी भागापेक्षा मोठा आहे. इतक्या कमी संख्या आहे, फक्त 20 जागा या शहरी भागात येतात. आणि याच बिहारमध्ये ग्रामीण भाग बघूया जिथे NDAचं सरकार आहे गेली 20 वर्ष. केशवजी, हे तुम्हाला नाकारून चालणार नाही. हा पूर्ण बिहार ग्रामीण आहे. हा पूर्ण बिहार ग्रामीण आहे. आणि म्हणून जो सकाळपासून मुद्दा उपस्थित करतोय की या पूर्ण ग्रामीण बिहारमध्ये जेव्हा लाडक्या बहिणींना 10,000चा हप्ता जातो तेव्हा त्या राज्याचं चित्र बदलतं. त्या ग्रामीण भागात 177 जागांवर NDA आघाडीवर जातं आणि महागठबंधन फक्त 41 जागांवर जातं. जर ग्रामीण भाग एवढा मोठा आहे, पण दरडोई उत्पन्न किती कमी आहे महाराष्ट्रापेक्षा. महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात इतक्या पुढे असताना जर 1,500चा परिणाम इथं होतो, तर हा 10,000चा परिणाम आपण कसा अमान्य करायचा. डेमोग्राफिक डिव्हिडंड नावाचा एक शब्द आहे इंग्रजीमध्ये. लोकसंख्येमध्ये कुणाचं काय प्रमाण आहे, म्हणजे ह्याचं वयाच्या प्रमाणाच्या युवकांचं वगैरे.
आता वेगळा शब्द वापरावा लागेल तुम्हाला, पॉवर्टी डिव्हिडंड वापरावा लागेल. काय झालंय, देता वही नेता नावाची एक म्हण होती. जो नेता आपल्या कार्यकर्त्यांना श्रीमंत करतो, त्यांना कामं मिळवून देतो, त्यांना कॉन्ट्रॅक्ट देतो. तुमचं उत्तर घेतो. भाजप 88 जागांवर आघाडीवर गेलेला आहे आणि आपण बघतो की 200 जागांकडे आगेकूच चाललेली आहे एनडीएची. जेडीयू 78 जागांवर. केशवजी सकाळपासून म्हणत होते की मागच्या वेळेस पण आम्ही नंबर 1 होतो, यावेळेस पण नंबर 1 राहू, ते आपल्याला होताना दिसतंय. तर मोठी बातमी आत्ताची आहे की 200चा आकडा गाठतं की नाही हा प्रश्न असेल, परंतु पहिला नंबरचा पक्ष कुठला, भाजप की जेडीयू, हा देखील प्रश्न असेल. रवी किरणजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा. पण माझा प्रश्न तोच होता की 20 वर्ष 15 वर्ष तुमच्याकडे सत्ता असताना जंगलराजचा मुद्दा तुम्हाला उपस्थित करायला लागतो, हे कुठे ना कुठे अपयश आहे की नाही? नाही, साहजिक आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, की विरोधी पक्षाचं अपयश हे 15 वर्षापूर्वीचं असताना सुद्धा ते अपयश आजही हायलाईट करावं लागणं ही काय फार चांगली गोष्ट नाही. कारण आपले 10-15 वर्ष मिळालीत ना आपल्याला, ही तिसरी टर्म आहे समजा, चौथी टर्म आहे, तर आपल्याबद्दलच बोललं पाहिजे. पण विरोधी पक्षच वाईट आहे म्हणून आजही मतं मागावी लागत असतील तर हे काय फार चांगलं लक्षण नाही. आणि मगाशी मी जो मुद्दा म्हणत होतो तो एक वाक्यात पूर्ण करतो की लोकांची गरिबी हा आपल्यासाठी लाभदायक विषय असं बरोबर नाही. जो देता वही नेत्याला जोडून आता जनतेला जर असं म्हणायला लावलं जात असेल की जो देता वही चलता, म्हणजे लोकांच्या दैनंदिन गरजा भागवण्यापुरते पैसे दिले की लोक आपल्याकडे वळतात, असा जर एक समज तयार करण्याचं जर काम झालं तर मला वाटतं ते भविष्याचा विचार करता चांगलं नाही. काँग्रेसच्या राजकारणावर तुम्ही जे टीका करत होतात आतापर्यंत त्याचं काय? मुंबईमधलं सेलिब्रेशन सुरू आहे, भाजपच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेरचं सेलिब्रेशन आहे, प्रदेशाध्यक्ष या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेले आहेत. पण सर, मुद्दा याच्यामध्ये जवळपास 5 कोटी नोंदणीकृत आणि ज्यांची नोंदणी झाली नाही असे 5 कोटी लोक जर रोजगारासाठी स्थलांतरित होत असतील तर तो मुद्दा ज्या पक्षानं अतिशय पोट तिडकीनं मांडला, 5000 गावांमध्ये जाऊन प्रशांत किशोरने तो मुद्दा मांडला, त्याला 0 जागा आहे आणि लोक काय हे याचं पण ॲनालिसिस व्हायला पाहिजे. याचं कारण असं की प्रशांत किशोर हे आधी निवडणुकीच्या आधी किंवा तयारी करण्याच्या आधी हे देशभर फिरत होते, वेगवेगळ्या पक्षांचे सल्लागार त्यांच्या कॅम्पेन आखून देत होते. तुम्हाला तिथं काम केलं पाहिजे ग्राउंडवर. लोक म्हणतात की आमच्यासोबत कोण राहिलं, आमच्याकडे कोण आलं एरवी. तुम्ही ऐन निवडणुकीच्या आधी तयारी सुरू केली तर लोक तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत. प्रशांत किशोरांच्या माध्यमातून हेच गेले की प्रशांत किशोर आकडेवारीमध्ये तज्ज्ञ असतील, कॅम्पेन आखण्यामध्ये तज्ज्ञ असतील, याचा अर्थ स्वतः निवडणूक लढवण्यामध्ये ते तज्ज्ञ आहेत असं नाही. उलट त्यांना किती मतं मिळाली हा अभ्यासाचा विषय आहे, कारण त्यांच्या मतांमुळे इतरांचं नुकसान झालं. नक्की. त्यातल्या 2 घटना फार महत्त्वाच्या आहेत राजकारणामध्ये. आजच्या सद्यस्थितीतल्या राजकारणामध्ये एक पैसा आणि एक दुसरा संघटना, या 2 गोष्टी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्याचं महत्त्व कितीही डिजिटाईज हो, कितीही काही डिजिटल हो, पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला पैसे आणि संघटना हे तेवढं सशक्त असण्याची गरज आहे आजच्या कारणामध्ये. 5 कोटी लोक रोजगारासाठी, पोटापाण्यासाठी जर आज स्थलांतरित होत असतील त्याच्याबद्दलचा रोष रिफ्लेक्ट का होत नाही? कारण तिकडे संधी नाहीच आहेत ना. तो रिफ्लेक्ट व्हायला वेळ लागेल. तो कदाचित आजचा अजेंडा नसेल, तो नंतरचा असेल. पण सगळ्यांना माहिती आहे उद्याच्या दिवशी काय तुमचं पोट भरणार नाहीये तिथे थांबून. तो मुद्दा असू शकत नाहीये. येणाऱ्या काळामध्ये कदाचित आता ज्या पद्धतीची आश्वासनं दिली, ज्या पद्धतीचं मगाशी आपण पंतप्रधानांचा उल्लेख केला की त्या पंतप्रधानांनी ज्या पद्धतीनं तिकडे मोठमोठ्या योजनाची घोषणा केली, इन्फ्रास्ट्रक्चरची घोषणा केली, कदाचित त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लोकांना विश्वास वाटला असेल. पण मला अजूनही असं वाटतं की त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग तोच होता, म्हणजे महिलांचा आणि त्या 10,000 रुपयांचा. एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण थोडंसं म्हणजे ठीक आहे, प्रशांत किशोर संदर्भाने विषय निघाला आणि त्याला बाकी आपल्या 2 ज्येष्ठ पत्रकारांनी, संपादकांनी मुद्दे मांडले. पण एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण विसरून जातो की ज्या पद्धतीचं निवडणुकीचं राजकारण बदललंय आणि विशेषतः ज्याला 1992 नंतरचं आलेलं जनरेशन जे नवीन यंग आहे त्यांच्यासाठी उत्तरदायित्व, आन्सरबिलिटी महत्त्वाची आहे. आता भावनेवर किंवा राजकारण करून चालणार नाही. उत्तरदायित्व तुम्ही करताय काय, जबाब ज्याला उत्तरदायी म्हणतात, अशा पद्धतीचं राजकारण जे आणि मुळात त्याच्यासाठी आज काय चाललंय, बाकीचे तुम्ही माफ करा, मी जरी राजकीय पक्षात प्रवक्ता असलो तरी वस्तूची आपण स्वीकारली पाहिजे. केवळ भावनेवरती राजकारण करून, केवळ घोषणा करून चालणार नाही. तर लोक, तरुण पिढी विचार करते की हे डिलिव्हर कोण करू शकतं आणि त्यातली विश्वासार्हता महत्त्वाची. मगाशी मी उल्लेख केला काय फ्री बीज, रेवड्या वाटणं वगैरे उल्लेख मगाशी झाला. मला सांगा काँग्रेसने काय केलं वर्षानुवर्ष? तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक उदाहरणाचं मी सांगतो, उदाहरणाचं येतो. 2004ची विधानसभा निवडणूक मला अजूनही आठवते. तुम्हाला किती जण आठवते मला माहिती नाही. रविकिरण देशमुखांना आठवत असेल, मंदारलाही आठवत असेल. त्या निवडणुकीमध्ये सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आणि सुशीलकुमार शिंदेंनी महाराष्ट्रामध्ये वीज बिल 0 बिलाची हे दिली,
वीज बिलाचं शून्य ते बिलं जी होती ती शेतकऱ्यांना पाठवली दिली. सुद्धा. त्याची नाही फोटो शेतकऱ्यांना वीज शून्य बिलाची फोटो छापून आले. 2004च्या विधानसभेमध्ये निवडून आली काँग्रेस. पहिला निर्णय त्यांनी केला ती बिलं रद्द केली, जी स्कीम होती रद्द करून टाकली. प्रिंट मिस्टेक झाली असं ते प्रिंटिंग मिस्टेक झाली. विश्वासार्ह प्रश्न असा आहे की तुम्ही विश्वासार्हताय. महाराष्ट्रामध्ये लाडली बहिणा केली, आजही ती आमची चालू राहील ती पुढे. चालू आहे, प्रश्नच येत नाही. राहील चालू. त्यामुळे नाही ते करू ना. 5 वर्ष 100% ते मुळात जे दिलंय जे करतोय ते व्यवस्थित चालू आहे. त्याच्यामध्ये त्यातनं महिलांना संधी मिळते, उभा राहत आहेत. त्यामुळे काम करणं डिलिव्हर कोण करतंय हा त्यातला विषय आहे. बाकी संघटना, जमिनीवरचं काम, पार्ट टाइम राजकारण जे राहुल गांधींचं की बाकी सगळ्यांचं चालतं तो विषय नाही. शेवटी जनतेत जाऊन तुम्ही राहणं हे महत्त्वाचं असतं. त्यात सगळ्यात मोठी इतर राजकीय पक्षातली कमतरता. ठीक आहे, अगदी 30 सेकंद. मला सगळ्यात महत्त्वाचं हे करायचं आहे की ह्या निकालाला आमचं संघटन चांगलं आहे, आम्ही जनतेत राहतो, ह्या जर काही भाजप मुलामा देते असं अजिबात नाहीये. गेल्या अनेक वर्षापासून जर आपण राहुल गांधी देशात किती मुद्दे मांडतायत आणि किती लोकांमध्ये आहेत आणि मोदीजी किती आहेत हे जर बघितलं तर मोदीजी परदेशात बहुतांश काळ आहेत आणि राहुलजी लोकांचे मुद्दे मांडतायत. महत्त्वाचं गांधी पण परदेशात भरपूर जातात. मुद्द्यावरती येतो. जे सांगण्यात आलं की मतदार यादीवरती आक्षेपच घेण्यात आला नाही. हजारो आक्षेप लेखी निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेले होते. त्याच्यावरती निवडणूक आयोगानं काही केलं नाही. अगदी महाराष्ट्राचं उदाहरण आहे. त्या शिष्टमंडळामध्ये मी स्वतः त्या ठिकाणावरती गेलेलो होतो. ही जी यादी आली आता किंवा ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये सुद्धा कुठलेही सुधारणेच्या आलेल्या आक्षेपावरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही करण्यात आलेलं नाही. त्यामुळं फक्त आता राहुल गांधींच्या प्रतिमेभंजनावरती जे भाजप गेल्या अनेक वर्षापासून काम करतंय ते न करता आत्ता जे काही आलेलं आहे ते रेवडी कल्चर आणि दुसरा मुद्दा जे सुशील कुमार शिंदेचं उदाहरण तुम्ही देताय त्याचं पूर्ण एक मिनिट एंड करतो. 10 सेकंदात एंड करतो. प्लीज तुमच्याकडे उत्तर आहेत. 10 सेकंदात एंड करतो. कर्जमाफी दिली देवेंद्र फडणवीसांनी. तुमचं उत्तर घेऊया आपण. वाटलेले होते की कर्जमाफी झाली नसल्याचे हजारो शेतकऱ्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत, ते मी द्यायला तयार आहे. बिलकुल त्याच्यावर येऊया. लोकांचा विकास. ब्रेकवर जाताना तुमच्या दोघांसाठी माझा एकच प्रश्न आहे, ब्रेक नंतर उत्तर घेतो. तुम्ही एवढ्या सारे प्रश्नांची लिस्ट दाखवली परंतु राहुल गांधी मतचोरीचा मुद्दा मांडतायत आणि केशवजींनी एवढे सारे विकास कामं सांगितले परंतु प्रचारात जंगलराजचा मुद्दा येतो. त्यामुळे इथे सांगताना वेगळं आणि प्रचार वेगळा. हे करायची गरज का पडते याचं उत्तर घेऊयात ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.